नमस्कार, जय शिवा मित्रांनो आता नुकताच एक व्हिडिओ ट्रेंड करताय इंस्टाग्राममध्ये बघू शकता की एक मुलगी त्या एका म्हणजे तिचाच मित्र आहे त्याला म्हणते की तू तर पहिला मला खूप मोटिवेशनवाले व्हिडिओ पाठवायचा, आता तर तू डिलिव्हरी बॉय बनलेला आहे. तर मित्रांनो, मला एवढाच म्हणायचं आहे की पहिलं तो मुलगा त्या मुलीला व्हिडिओ पाठवायचा की मोटिवेट करायचा, काहीतरी चांगल्या पदवीवर गेली पाहिजे, आणि मग आता तेच त्याला टोमणा मारताय की तू तर आता डिलिव्हरी बॉय बनलाय. अशाच प्रकारचे लोक आपल्या समाजात सुद्धा राहतात, प्रत्येकाच्या समाजात राहतात अशाच प्रकारचे लोक जे की टोमणा मारतात. तर मित्रांनो, मी काही दुसऱ्याचे उदाहरण नाही देत, मी स्वतःचे उदाहरण देतो. दुसऱ्याचे उदाहरण दिलं तर लोकांना जळते. मी सांगतो मित्रांनो, मी स्वतः एक बँड वाजवायला जातो, म्हणजे माझी स्वतःची बँड पार्टी आहे. त्याच्यामध्ये मी कसा राहतो, मी कसं जेवण करतो, मी कसं झोपतो मलाच माहिती आहे. आणि जो बँड वगैरे वाजवायला जाते तो समजते, किंवा एक माणुसकीच्या नात्याने जो माणूस समजू शकते त्या लोकांचे, तर तो माणूस समजू शकते का एक बँडवाला माणूस कसा राहते, कोणत्या ठिकाणी झोपतो मी. तर मित्रांनो, मला एवढाच म्हणायचं आहे का आपण जे काही करतो त्याच्या मागे लोक काही नाही पाहणार आहेत. पण मी आता उद्याच्याला माझी कार धरून जेव्हा फिरायला निघेन चौकामध्ये, तेव्हा लोक म्हणतील का हरामाचे पैसे होते. बरोबर आहे का नाही? कसं आहे ना, आपण जो स्ट्रगल करतो ना त्याच्या मागे कोणी विचार नाही करत आपण काय करतो. आणि मी इथं दिवसभर दुकानात राहीन, राबीन, थोडे पैसे जमा करीन, काहीतरी घेईन. आता मी माझ्यासारखा माणूस गावातल्या हिशोबाने माझ्यासारखा माणूस अल्ट्रा मोबाईल घेऊन फिरते, लोकांना वाटते हरामाच्या पैसे होय. तसं नाही मित्र, त्याच्या मागे पण आपली काहीतरी स्ट्रगल राहते. पण त्याच प्रकारे मी पुन्हा एक उदाहरण सांगतो. जे मुलं आपल्या गडचिरोलीत राहते, जे पोलीस भरती मारते, ते पोरं किती स्ट्रगल करतात, ग्राउंडवर जातात, सकाळ सकाळी उठतात, लायब्ररीमध्ये जातात, प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक सिक्वेन्स बनलेला आहे. तर त्याच प्रकारे जेव्हा त्यांनी वर्दी घेतात किंवा जेव्हा ते पास होते, जेव्हा त्याच्याकडे पैसे येते, त्याच्या मागे लोक असेच बोलतात का हरामाचे पैसे आहेत. तर मित्रांनो, मला एवढाच म्हणायचं आहे, तुम्हाला जो वाटते तो करा आपल्या लाईफमध्ये, लोकांची ऐकायची नाही. आणि मित्रांनो, मला गडचिरोलीला सर्वात मोठा क्रिएटर बनायचा आहे. त्यासाठी हे माझी आयडिया आहे, इथं तुम्ही फॉलो करू शकता, मला सपोर्ट करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता. धन्यवाद. जय सेवा.